नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सिरियस टोन. कल्पना करा, आजचा दिवस खूप वाईट गेलाय. एका महत्त्वाच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळालेत, घरी येताना ट्रॅफिक पोलिसाने फाईन मारलाय आणि मित्रांनीही फोनवर नीट बोलणं टाळलंय. अगदीच वैताग आणणारी परिस्थिती आहे ही. बरोबर ना? अशा वेळी तुमच्या मनात काय विचार येतो? माझं आयुष्यच खराब आहे, मी कशातच चांगला नाही, की पुढच्या वेळी मला अजून मेहनत करावी लागेल? पॉज. तुमचं हे एक साधं उत्तर तुमचं संपूर्ण भविष्य ठरवू शकतं. नक्कीच, कारण हा प्रश्न थेट आपल्या मानसिकतेशी जोडलेला आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच एक्सायटेड टोन. आज आपण माइंडसेट द न्यू सायकॉलॉजी ऑफ सक्सेस मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. हो, आणि हे पुस्तक कॅरोल ड्वेक यांनी लिहिलंय. त्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत. म्हणजे हे पुस्तक जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे, राईट? ओय, कारण त्यांनी जवळजवळ 30 वर्षांच्या रिसर्चनंतर हे सिद्ध केलंय की आपली बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स आणि टॅलेंट हे दगडावर कोरलेल्या रेषेसारखं नसतं. म्हणजे आपण ते बदलू शकतो. अगदी, ते आपण प्रयत्नांनी नक्कीच वाढवू शकतो. तर मग हे समजून घेऊया, हे पुस्तक फक्त यशाबद्दल नाहीये, तर आपण अपयशाकडे कसं बघतो याबद्दल आहे. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण सगळे नकळतपणे एका विशिष्ट माइंडसेटमध्ये अडकलेले असतो आणि त्याचा परिणाम आपल्या करिअरवर आणि नात्यांवरही होतो. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यावर याचा थेट प्रभाव पडतो. बरोबर. आणि इथूनच आपली पहिली कल्पना समोर येते. फिक्स्ड माइंडसेट विरुद्ध ग्रोथ माइंडसेट, म्हणजे दोन प्रकारचे दृष्टिकोन. हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? बघा, फिक्स्ड माइंडसेट म्हणजे असा समज की आपले टॅलेंट आणि बुद्धी जन्मताच ठरलेली असते. अच्छा, म्हणजे जी आहे ते फिक्स आहे, त्यात काही बदल होऊ शकत नाही असा विचार. हो, त्यामुळे असे लोक सतत स्वतःला स्मार्ट सिद्ध करण्याच्या मागे लागतात. त्यांना चुका करायची खूप भीती वाटते. आणि या उलट ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? ग्रोथ माइंडसेट म्हणजे असा ठाम विश्वास की आपण प्रयत्नांनी आणि सरावाने कोणतीही गोष्ट शिकू शकतो. म्हणजे टॅलेंट विकसित करता येतं. हो, यावर त्यांनी 4 वर्षांच्या लहान मुलांवर केलेला एक प्रयोग आहे, तो खूप प्रसिद्ध आहे. 4 वर्षांची मुलं? त्यांच्यावर काय प्रयोग केला? त्यांनी ह्या मुलांना काही पझल्स म्हणजे कोडी सोडवायला दिली. सुरुवातीला सोपी कोडी होती जी सगळ्यांनी सोडवली. पण मग त्यांना विचारलं की पुढचं पझल कसं हवंय. तेव्हा फिक्स माइंडसेटवाल्या मुलांनी पुन्हा सोपेच पझल्स निवडले. कारण त्यांना चुका करायच्या नव्हत्या, स्वतःला स्मार्टच ठेवायचं होतं. अगदी बरोबर, त्यांना हुशार दिसायचं होतं. पण ग्रोथ माइंडसेटवाल्या मुलांनी आनंदाने कठीण पझल्स निवडले. अरे बापरे, म्हणजे एवढ्या लहान मुलांनाही नवीन काहीतरी शिकायचं होतं. जे पत्त्यांच्या खेळासारखं आहे. फिक्स्ड माइंडसेटवाले लोक हातात आलेल्या पत्त्यांवरच रडत बसतात. राईट, मला चांगले पत्ते का मिळाले नाहीत असा विचार ते करतात. पण ग्रोथ माइंडसेटवाले लोक तेच पत्ते वापरून खेळ कसा जिंकायचा यावर फोकस करतात. अगदी परफेक्ट तुलना केलीत. म्हणूनच प्रॅक्टिकल आयुष्यात जेव्हा एखादं नवीन चॅलेंज येतं तेव्हा स्वतःला विचारा, मला इथे फक्त हुशार दिसायचे आहे की खरंच काहीतरी नवीन शिकायचे आहे. म्हणजे चुका करण्याच्या भीतीतून आधी बाहेर पडायला हवं. होय, आणि इथूनच आपण दुसऱ्या कल्पनेकडे वळतो, प्रयत्न आणि अपयशाचा नवा अर्थ, म्हणजे रिडिफायनिंग एफर्ट अँड फेलियर. हे खूप महत्वाचं वाटतंय. कसं आहे, फिक्स्ड माइंडसेटमध्ये प्रयत्न करणे म्हणजे तुमच्या टॅलेंट नाही असा अर्थ काढला जातो. अरेच्या, म्हणजे जर एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागतेय तर तुम्ही मुळातच हुशार नाही आहात असा त्यांचा समज असतो. बरोबर. आणि एखादं अपयश आलं की हे लोक स्वतःलाच लूजर समजतात. म्हणजे अपयश ही त्यांची एक घटना राहत नाही, तर ती त्यांची ओळख बनते. अगदी बरोबर. पण ग्रोथ माइंडसेटमध्ये असं नसतं. तिथे प्रयत्न हे टॅलेंट वाढवण्याचं इंजिन असतं. आणि अपयश ही फक्त शिकण्याची एक पायरी असते. एक्साइटेड टोन. इथं खरी गंमत आहे. मला यातली क्रीडा क्षेत्रातील म्हणजे स्पोर्ट्समधली उदाहरणे खूप आवडली. हो, पुस्तकात ती खूप छान दिली आहेत. जॉन मॅकेनरोचं उदाहरण आठवतंय? नक्कीच. जॉन मॅकेनरो हा महान टेनिस खेळाडू, पण त्याचा फिक्स्ड माइंडसेट होता. तो हरल्यावर नेहमी दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही का? हो ना. कधी म्हणायचा हवामान खराब आहे, कधी म्हणायचा शूज बरोबर नाहीत. स्वतःची चूक कधीच मान्य करायचं नाही. कारण स्वतःची चूक मान्य केली तर त्याची जन्मजात टॅलेंटेड ही प्रतिमा तुटली असती ना. पण याच्या अगदी उलट उदाहरण म्हणजे बास्केटबॉल लेजंड मायकल जॉर्डन. त्याने आपल्या करिअरमध्ये 9,000 पेक्षा जास्त शॉट्स मिस केले. बापरे, 9,000? हो, आणि जवळपास 300 गेम्स तो हरला. पण त्याने अपयशालाच आपला गुरु मानला आणि सतत सराव करत राहिला.
हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जेव्हा अपयश येतं तेव्हा स्वतःवर लुझरचा टॅग लावण्यापेक्षा आपण यातून काय शिकू शकतो आणि पुढच्या वेळी काय वेगळं करू शकतो हा विचार करायला हवा. एकदम बरोबर. अपयशाला एक माहिती किंवा डेटा म्हणून बघायला हवं. अगदी. आता आपण तिसऱ्या कल्पनेकडे जाऊया आणि ही कल्पना थोडी धक्कादायक आहे. धक्कादायक? अशी कोणती कल्पना आहे? स्तुतीचा धोका आणि खोटा ग्रोथ माइंडसेट. स्तुतीचा धोका. म्हणजे एखाद्याचं कौतुक करणं चुकीचं आहे? आपण लहान मुलांची किंवा सहकाऱ्यांची स्तुती कशी करतो याचा त्यांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे कसं? समजा तुम्ही एखाद्याला सतत म्हणताय तू खूप हुशार आहेस किंवा तू तर जिनियस आहेस, हो, आपण नेहमीच असं म्हणतो. त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून. पण फक्त तू खूप हुशार आहेस असं म्हटल्याने लोक फिक्स्ड माइंडसेटमध्ये जातात. अरे, पण असं का? कारण त्यांच्या डोक्यात हे फिट बसतं की त्यांची हुशारी हीच त्यांची ओळख आहे. मग ती टिकवण्यासाठी ते नवीन आव्हाने स्वीकारायला घाबरतात. अच्छा, म्हणजे आपण त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी स्तुती करतोय, पण प्रत्यक्षात आपण त्यांचं नुकसानच करतोय. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉल्स ग्रोथ माइंडसेट किंवा खोटा ग्रोथ माइंडसेट. हे काय नवीन आहे? खोटा ग्रोथ माइंडसेट? म्हणजे नुसत्या प्रयत्नांचे कौतुक करणे जिथे काहीच शिकायला मिळत नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असेल आणि तरीही तू खूप मेहनत करतोयस असं म्हणून त्याचं कौतुक करणं. अगदी बरोबर. पुस्तकात एक उदाहरण आहे जिथे पालकांना वाटतं की त्यांचं ग्रोथ माइंडसेट आहे. पण प्रत्यक्षात काय होतं? जेव्हा त्यांचं मूल परीक्षेत कमी मार्क्स आणतं तेव्हा ते प्रचंड नाराज होतात किंवा घाबरतात. म्हणजे मुलाला कळतं की पालकांनी कितीही प्रयत्नांचं कौतुक केलं तरी शेवटी रिझल्टच महत्वाचा आहे. राईट. आणि फक्त तू काही करू शकतोस असं हवेत सांगण्यापेक्षा योग्य स्ट्रॅटेजी वापरून कसं पुढे जायचं हे शिकवणं गरजेचं आहे. तर ह्याचा नेमका अर्थ काय? आपण लोकांचे किंवा लहान मुलांचे कौतुक कसं करावं? नेहमी प्रोसेसची म्हणजे प्रक्रियेची स्तुती करा. म्हणजे जन्मजात टॅलेंटची नाही, तर त्यांनी घेतलेल्या कष्टाची. हो. त्यांच्या मेहनतीचं, त्यांनी वापरलेल्या नवीन पद्धतींचं म्हणजे स्ट्रॅटेजीजचं आणि त्यांच्या एकाग्रतेचं कौतुक करा. आणि त्याला त्यांच्या प्रगतीशी जोडा. अगदी अचूक. तू खूप हुशार आहेस म्हणण्याऐवजी तू ह्या गणितावर वेगवेगळे उपाय शोधून जे उत्तर काढलंस ती तुझी मेहनत मला खूप आवडली असं म्हणणं जास्त फायद्याचं आहे. यामुळे त्यांना कळतं की यश हे प्रयत्नांतून आणि योग्य प्रोसेसमधून मिळतं, कोणत्या तरी जादुई हुशारीतून नाही. बरोबर. गोष्ट अपयशाची भीती बाळगू नका. मायकल जॉर्डनसारखं प्रयत्नांवर प्रेम करायला शिका. आणि तिसरी गोष्ट, रिझल्टपेक्षा प्रोसेसवर जास्त फोकस करा आणि खोट्या ग्रोथ माइंडसेटपासून सावध राहा. हो. आणि या चर्चेच्या शेवटी जाता जाता मला एक विचार प्रेक्षकांना द्यायचा आहे. कोणता विचार? तुम्हाला माहितीये का, आपल्या सर्वांच्या आत एक फिक्स्ड माइंडसेट पर्सोना दडलेला असतो. म्हणजे? एक अदृश्य आवाज जो आपल्याला कायम मागे खेचतो. हो, जो आपल्याला नवीन गोष्टी करण्यापासून रोखतो. त्याला एक नाव द्या. नाव? जसं की आळशीराम किंवा घाबरट श्याम. हा, अगदी तसंच. आणि पुढच्या वेळी जेव्हा तो तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्याशी संवाद साधा. म्हणजे त्याला दाबून टाकण्याऐवजी त्याच्याशी बोलायचं. हो. आणि त्यालाही तुमच्या विकासाचा प्रवासात सोबत घ्या. म्हणा की घाबरट श्याम, मला तुझी भीती समजतीये, पण चल आपण मिळून हे नवीन काम शिकूया. हे एकदम भारी आणि प्रॅक्टिकल आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत स्वतःच्या क्षमता विस्तारित राहा.